हॅलो नमस्ते, कसे आहात सगळे? मस्त ना? मी पण छान आहे. अहो, आपले सर्वांना वाटते आपण सुखी राहावं, आनंदी राहावं. एम आय राईट? प्रत्येकाला वाटते आपलं जीवन अगदी सुंदर असावं, स्वर्गासारखं असावं, कुठलं दुःख नको ते. पण असं घडते का हो? नाही. कधी कधी काही ना काही कारणाने आपण दुःखी बनतो. आपले जीवनात पण दुःख येते, आपल्याला नको असलं तरी. मग आपण खूप आनंदी राहायला किंवा आपलं जीवन हे सुखकर करायला काय करायचं ह्याच्याबद्दल थोडंसं आपण बोलूया. मला माहित आहे माझे बोलणे काही सगळं जग मी सुधारू शकणार नाही, ह्याची मला कल्पना आहे. पण एटलिस्ट 5-6 लोकांचं जीवन सुंदर, सुखी, आनंदी झालं तरी माझे कामाची पावती मिळाली असं मी समजते. त्यामुळे ज्यांना आपलं जीवन सुंदर, समाधानी, सुखी करायला पाहिजे असं वाटते, त्यांनी मी आता सांगणार आहे त्या गोष्टी आपले जीवनातनं डिलीट करायच्या, सोडून टाकायच्या. मी असं का व्हिडिओ बनवले म्हणजे काही लोकांनी सांगितलं, मॅडम तुम्ही हे करू नका म्हणून सांगा, अमुक करा म्हणालात की आम्हाला लगेच समजत नाहीये. तुम्ही काय करा, ह्या गोष्टी करू नका म्हणा, म्हणजे आम्हाला लगेच समजते. त्यामुळे मी ठरवलं काही व्हिडिओ आपण असे करायचे ज्या गोष्टी करू नका असं सांगायचं, म्हणजे त्या लोकांना पटकन समजते. ओके, ते पहिली गोष्ट, आपल्या हाताची 5ही बोटं सारखी असतात का? नाही. मग आपण सगळे लोकांना एकदम खुश करू शकतो का? नाही. काही लोक खुश होतील, काही लोकांना नाही तेवढा पसंत पडणार. त्यामुळे हा अट्टहास करू नका. मी जे काही वागते, मी जे काही बोलते, त्यातनं प्रत्येक माणूस खुश होईल म्हणून प्रत्येकाला खुश करण्याचे मागे जाऊ नका. शक्यच नाही हे. का म्हणजे आपल्या अवतीभोवती वेगवेगळ्या टाईपची लोक असतात. जे लोकांना तुमचं म्हणणं आवडते ते खुश होतील, पण ज्यांना मुळातच ते आतनच जरा नेगेटिव्ह टाईप आहेत, त्यांना लोकाला नावं ठेवणे, कमी समजणे, त्याचे आनंद होतो, ते तुमचे बोलण्यानं खुश होणार नाहीत. त्यामुळे हे कायम लक्षात ठेवा, आय कांट प्लीज एनीवन. मी प्रत्येकाला खुश करू शकणार नाही. माझे वागण्यानं काही थोडी लोक खुश झाली तरी बास आहे, हे मनात कायम ठेवा. त्यामुळे तुम्ही कधीच दुःखी बनणार नाही आणि आनंदी राहाल. का म्हणजे ओके, प्रत्येकाला मी काही खुश करू शकणार नाही, हे अगदी मनाशी ठेवा तुम्ही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठले चेंजेसला घाबरू नका. अहो, चेंज हे जन्माला आलेपासून आपण चेंज बघत असतो. आता एक छोटं मूल जन्माला येते तर कसं असते हो? सारखं तसंच असते का? नाही, ते बदल घडत जातो. तर नंतर पुढे सरकते, रांगते, चालायला लागते, पळायला लागते, मोठं होते, शाळेला जाते, कॉलेजला जाते, नोकरीला लागते, मोठा माणूस बनतो, लग्न होते, आहे का नाही? असं आपलं जीवन सुद्धा जन्मापासून सारखं नसते. चेंज इज इनेविटेबल.
अपरिहार्य आहे. बदल हा जीवनात घडतोच. चेंज इज परमनंट इन लाईफ. त्यामुळे कुठल्याही बदलासाठी घाबरू नका. सपोज तुम्ही ही नोकरी सोडून दुसरे नोकरीला दुसरे गावाला जाता, घाबरू नका ना. काय करायचंय, काय घाबरायचं. तुम्ही लग्न होऊन दुसरे घरी जाता, किंवा तुम्ही पुरुष असलात तर लग्न होऊन तुमची बायको तुमचे घरी येते. हे सगळे चेंजेस आहेत आणि किती नॅचरली आपण एक्सेप्ट करतो. त्यामुळे कुठल्याच बदलांसाठी घाबरू नका. हे झालं दुसरं. पहिला, क्विट प्लीजिंग एव्हरीवन. दुसरा, क्विट फिअरिंग द चेंज. फिअरिंग द चेंज हे घाबरू नका, सोडून टाका, भीती काढून टाका. नेक्स्ट इज लिव्हिंग इन द पास्ट. काही लोक आपण बघितलेत सारखं पास्ट बद्दल बोलत असतात. बघा, आमचे लहानपणी असं होतं, आम्ही असं वागत नव्हतो, आताची मुलं असं करतात. सारखं तेव्हा हे होतं, अमुक होतं. ते कायम पास्ट बद्दल बोलत असतात. हे डिलीट करून टाका. का आपल्या आयुष्याला रिप्ले बटन नाहीये. गेलेले दिवस गेले, ते परत येणार नाहीयेत. त्यामुळे हे पास्ट तुमचं सगळं विसरून जावा आणि फोकस कशावर करायचा. फोकस ऑन द प्रेझेंट. लिव्ह इन द प्रेझेंट. आज काय चाललंय, वर्तमानात जगायला शिका. फ्युचरसाठी हवं ते प्लॅन करू शकता तुम्ही, पण फ्युचर मध्ये सुद्धा जगू शकत नाहीये. उद्या मी असं करणार तसं करणार नाही, किंवा काल असं झालं तसं झालं नाही. आज आज दिस इज द हार्ड कॅश. आज तुमच्याकडे हार्ड कॅश आहे. त्यामुळे प्रेझेंट व्यवस्थितपणे वापरा तुम्ही. तुमचं फ्युचर पण चांगलं होते. हे झालं लिव्हिंग इन द प्रेझेंट. कधी पास्टचं सारखं बोलत राहायचं, पास्टचं गुणगान करत बसायचं, सोडून टाका. डिलीट इट. नेक्स्ट इज पुटिंग युअर सेल्फ डाऊन. काही माणसांना काय नाही, त्यांना स्वतः बद्दल असं काही वाटत नाही. मला काही येतच नाही, मी काही नालायकच आहे, मला काही कळतच नाहीये, मी काही मूर्खच आहे. हेच शब्द असतात कायम त्यांच्याकडे. मी स्टुपिडच आहे, अमुक तमुक. नो, नेव्हर थिंक इन दॅट वे. डिलीट पुटिंग युअर सेल्फ डाऊन. अहो, सगळी माणसं आहेत तसं तुम्ही पण आहे. आणि एक लक्षात ठेवा, आपल्याला ह्या जगात पाठवताना देवानं काहीतरी चांगले क्वालिटीज देऊन पाठवलेलं आहे. कोणालाही देवानं 0 क्वालिटीज म्हणजे काही गुण न देता पाठवलेलं नाही. प्रत्येकाला काय ना काहीतरी चांगले गुण दिलेले आहेत. पण काय होते, काही लोक हे चांगले गुणांना ओळखू शकत नाहीत. त्यामुळे तुम्ही काय करायला पाहिजे, स्वतःचे प्लस पॉइंट, स्वतःचे चांगले गुण हे आधी ओळखायला शिका. तुम्ही चांगले गुण स्वतःचे प्लस पॉइंट्स ओळखलात का नाही, तुम्हालाही वाटेल हो मलाही येते काहीतरी, मलाही कळते. मी काही असा एवढा काही न येणारा माणूस नाहीये, हे तुम्हाला जाणवते. त्यामुळे स्टॉप पुटिंग युअर सेल्फ डाऊन. कधीच स्वतःला कमी लेखू नका. तुम्हाला प्रत्येकाकडे काही ना काहीतरी गुण आहेत, ते तुमच्या अंगात लपलेले आहेत. ते गुणांना, ते हिरोला बाहेर काढायला शिका.
तो हिरो एकदा बाहेर आला का नाही मग तुम्हाला जाणवेल काय आहे मी म्हणून. आणि शेवटचं पण खूप महत्वाचं आहे, ओव्हर थिंकिंग. काही लोक का नाही कायम त्यांचे डोक्यात एकच विचार, तो विचारच त्यांचे डोक्यात कायम भरलेला असतो. ओव्हर थिंकिंग. अहो डोक्यात काही जागत नाही त्याच्याशिवाय दुसरं. तुम्ही काहीतरी एक बोलला तरी ते त्या विषयाला येऊन भेटतात बघा. त्यामुळे हे ओव्हर थिंकिंग म्हणजे अति विचार करणं सोडून टाका. तुम्ही म्हणाल अहो अति विचार करायचं सोडून कसं होईल? नाही, ही सगळी जबाबदारी देवावर टाका. तुमचा विश्वास आहे ना देवावर, मग ही सगळी जबाबदारी देवावर टाका. देवाला म्हणा तू काय करशील तर मला मान्य आहे आणि माझी श्रद्धा आहे, माझा विश्वास आहे, जे काही तू करशील तर माझे चांगलेसाठी करणार आहेस असं देवाला सांगा. आणि तुमचे काही प्रॉब्लेम्स आहेत हे विचार सगळे देवाला सोडून टाका आणि तुम्ही निश्चिंतपणे शांतपणे मन अगदी रिकामं ठेवून जगायला शिका. एवढा आपण केलो का नाही, आपलं जीवन हे खूप सुंदर होईल, खूप छान होईल, तुम्ही खूप सुखी व्हाल. अच्छा, हॅव ए गुड डे.